असेल तर त्याच्यासोबत वाईट होता कामा नये। मी तर समोर जाऊन पलीकडे मागणी करतो आहे का आता तर 1 लाख रुपये तुम्ही द्याच, पण दरवर्षी जेथपर्यंत आम्हाला हमी भाव भेटत नाही, आमच्या शेतीमालाला जेथपर्यंत हमी भाव भेटत नाही, हमी भावात पूर्ण खरेदी होत नाही, तोपर्यंत जो रेग्युलर कर्जदार आहे त्याला 50,000 दरवर्षी त्याला आम्ही पाहतो योजना दिली पाहिजे। 15 ते 20 ते 25 हजारापर्यंत आपण त्याला दिलं पाहिजे। जसे आपण व्याज माफी देतो त्याला मुद्दलमध्ये सुद्धा सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे। नंतर आपण पाहतो का याच्यामध्ये ज्या विधवा भगिनी आत्महत्याग्रस्त महिला आहे, जे खातेदार मरण पावले, आता त्याचा वारसदार काही पैसे भरायला तयार नाही आहे, मग जे खातेदार मरण पावलेले आहे, ज्या विधवा भगिनी आहे, जे दिव्यांग शेतकरी आहे, यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, हे सुद्धा आमची मागणी आहे। दुसरं काय झालं, शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, मी माझ्या बँकेचा अभ्यास जर केला तर शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जे पात्र शेतकरी आहे, जे पात्र आहे त्यांना सुद्धा पैसे दिले नाही। मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं, फडणवीस साहेबांनी शिवाजी महाराजांची योजना नावानं योजना सुरू केली, उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं योजना सुरू केली, आणि मग शिवाजी महाराजांमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांचे पात्र यादीमध्ये नाव आहे, त्यांना प्रोत्साहन निधीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या नावाचे आणि महात्मा फुलेंच्या नावांची जी योजना आहे त्यातल्या पात्र शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत बँकेत पैसे जमा न झाल्यामुळं तो बोजा तच्च्या तसाच आहे। म्हणजे मी जर माझ्या बँकेचा विचार केला तर 22,426 शेतकरी पात्र होते छत्रपती शिवाजी महाराजमध्ये, आणि लाभ न मिळाल्याची संख्या अर्धी आहे, 10,000 आहे। म्हणजे हा आकडा काही वेगळाच आहे। तुम्ही जर पाहिलं तर महात्मा फुलेमध्ये जे उद्धव साहेबांना कर्जमाफी केली होती ती 12,217 लोकांना एकंदरीत आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकरी पात्र ठरले होते, पण त्याच्यामध्ये 2,180 लोक पात्र असून सुद्धा पैसे भेटले नाही। प्रोत्साहन निधी सुद्धा तसंच आहे, प्रोत्साहन निधी सुद्धा 1,363 लोकांना भेटला नाही। म्हणजे आपण घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर त्याची जे आपण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमाफी झाले पाहिजे ते गेलीच नाही। 10-20 वर्ष गेले, ते शेतकरी बोजा हटत नाही, कर्ज भेटत नाही, इकडे कर्जमाफीमध्ये नाव सुद्धा आहे, दुसऱ्या इकडे त्याचा निधी आला नाही म्हणून तो कर्जमाफीमध्ये त्याचा बोजा उतरला नाही, ह्या अनेक भानगड याच्यामध्ये आहे। म्हणून आम्ही एक शेवटची मागणी करतो आहे का मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती 2006 आणि 7ला, आता त्या कर्जमाफीमध्ये सरसकट अल्पभूधारक घेतले होते, कोणत्या अटी ठेवल्या नव्हत्या। माझं असं म्हणणं आहे का 1996 पासून तर 26 पर्यंत सगळ्या जिल्ह्यात सगळे शेतकरी आहे, 4 लाख असो, 2 लाख असो, 3 लाख असो, असा सगळा जर आकडा काढला तर एका जिल्ह्यामध्ये 2,000 कोटी रुपये पाहिजे शेतकऱ्याला माफ करायला। 30 जिल्हे जर पकडले तर 60 ते 70 75 हजार कोटी पाहिजे, म्हणजे पुरा 7-12 कोरा होते। सरकारनं मनावर घेतलं पाहिजे आणि दर वर्षाले 25,000 कोटीची तरतूद कर्जमाफीसाठी, कर्जमुक्तीसाठी 3 टप्प्यात कर्जमाफी केली पाहिजे। दरवर्षी बजेटमध्ये 25 ते 30 हजार कोटी ठेवावं, सगळ्यांचे 7-12 3 टप्प्यामध्ये नील करून टाका, आणि महाराष्ट्राचा इतिहास अख्ख्या हिंदुस्थानाला कळू द्या। वास्तविक पाहता केंद्र सरकारनं कर्जमाफी करणं गरजेचं आहे, परंतु राज्य सरकारनं ते अंगावर घेतलं असेल तर हा एक नवीन उपक्रम या सरकारनं राबवणं गरजेचं आहे। देवाभाऊचंही नाव उज्ज्वल होईल, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांचं, आम्हालाही शिवसेनेत आल्याला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही। आणि ही पण मागणी आम्ही करतो आहे 1996 पासून तर 2026 पर्यंत पुऱ्या महाराष्ट्राला 75,000 कोटी पाहिजे। बहुत बड़ी बात नहीं है। 8व्या वेतन आयोगामध्ये आता एका वर्षाला नाही म्हटलं तरी 1 लाख कोटीचा बोजा पडणार आहे कर्मचाऱ्यापोटी, 20 लाख कर्मचाऱ्यासाठी 1 लाख कोटीचा जर बोजा पडत असेल तर मग 75,000 कोटी काही 4-5 कोटी शेतकऱ्यासाठी काही फार मोठा आकडा नाही आहे, पण ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे। एकंदरीत शर्ती अटी ज्या आहे त्या काहीच फरक नाही। मी सगळं वाचलं ते GR जेव्हा मी पाहिले तर तुम्ही सांगतोय का याच्यामध्ये फक्त कंत्राटी जो कर्मचारी घेतलेला आणि तो घेतला पाहिजे, हंगामी कर्मचारी घेतला पाहिजे। मागच्यामध्ये जून काय म्हणते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेमध्ये नगरसेवक, महानगरपालिकेचा नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य हे त्याच्यात वगळले होते, आता याच्यात ते घेतले, ते वगळणं गरजेचं आहे। बाकी सगळ्या शर्ती अटी ते वाचून दाखवण्यात मी वेळ देणार नाही, पण सगळ्या शर्ती अटी सेम टू सेम आहे।
त्यात काही फरक नाही. थोडक्यात सांगायचं असलं तर OTS करताना 2019चा शेतकरी जो महात्मा फुलेमध्ये सुटला आहे तो पुन्हा कर्जबाजारी झाला, त्याला घ्यावं. प्रोत्साहन निधी 1 लाख रुपये वाढवून तो 2 वर्षाची अट रद्द करावी. तिसरा असा आहे का ज्या विधवा भगिनी आहे, ज्या आमच्या खातेदार मय्यत आहे किंवा अपंग बांधव आहे, त्यांची सरसकट कर्जमाफी करावी. आणि या सगळ्यासोबतच महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेल्या कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी आहे त्याच्या नावानं जे कर्जमाफीचा निधी आला नाही तो तत्काळ देण्यात यावा. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकंदरीत सरकारसोबत बोलणार आहोत. त्यांच्यासोबत आमची चर्चा होणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा